नमस्कार मित्रांनो, सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज खास करून आनंददायी शनिवार आणि आपण बघतोय जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंददायी शनिवार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या शाळेमध्ये घेतल्या जातात. आज खास करून जांभारी कुणबीवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी शाळा इयत्ता पहिली ते चौथी या शाळेमध्ये आपण भेट द्यायला आलो आणि आपण बघताय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या शाळेमध्ये आज आनंददायी शनिवार म्हणून त्या ठिकाणी बाल आनंद मेळावा घेण्यात आला आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद गावकऱ्यांचा आजूबाजूच्या सगळ्याच नागरिकांचा या ठिकाणी मिळाला. आपण या चिमुकल्यासोबत सुद्धा संवाद साधूया. माझ्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक हे सुद्धा उपस्थित आहे. यांच्याकडून एकदा जाणून घेऊ की आज नेमका काय उपक्रम या ठिकाणी झाला. सर नमस्कार. नमस्कार. सगळ्यात अगोदर तर माझ्या प्रेक्षक वर्गांना अवश्य सांगा की आज आपल्या शाळेमध्ये नेमका काय उपक्रम घेण्यात आला. आज आम्ही आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत खरी कमाई म्हणजेच की बाल आनंद मेळावा हा उपक्रम घेतला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे या उपक्रम घेण्यामागचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना लोकांशी कसं बोलावं, त्यानंतर म्हणजे पुढे जाऊन ते जर एखाद्या औद्योगिक क्षेत्रात जाण्याचा त्यांचा जर निर्धार झाला आणि ते जर समजा उद्योजक वगैरे बनले किंवा एखादा त्यांनी स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंट वगैरे करून जर हॉटेल सुरुवात केली तर तो बिझनेस कसा सांभाळायचा म्हणजे समोर एक बालपणापासून त्यांना हे धडे देण्यासाठी एक व्यवहार कसा असतो की लोकांशी कसं बोलावं आणि एकदम कमी लेवलला जर आपण आलो तर पहिली म्हणजे की त्यांना पैसे वापस कसे द्यायचे. समजा जर आपल्याला त्यांनी 100 रुपये दिले, कोणी 50 रुपये दिले तर ते वेळीच त्याची वजाबाकी त्यांना करता आली पाहिजे आणि ते पैसे त्यांना वापस देता आले पाहिजे. तर एक गणिताचा एक उपक्रम म्हणून आपण याला बघू शकतो आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आम्ही शाळेमध्ये घेतला आहे. अच्छा, बरं. साधारणतः वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तू पण आणल्या. हो, म्हणजे आणि काय होतं की याच्यातून एक सामाजिक बांधिलकी थोडीशी तयार झाली. जे लोक शाळेला भेट देतात आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतात तर त्याच्यातून विद्यार्थ्यांचा परिचय त्यांना होतो आणि शाळेचा परिचय होतो थोडक्यात आणि त्याच्यामुळे एक शाळेची एक सामाजिक बांधिलकी या ठिकाणी तयार होण्यास मदत होते. निश्चितच शाळेची एक सामाजिक बांधिलकी हा एक याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये तर पुस्तकी ज्ञान भरपूर काही आहे, भरपूर काही शिकवलं पण जातं, परंतु विद्यार्थ्यांना खरं व्यावहारिक ज्ञान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून हा या ठिकाणी मेळावा या शाळेच्या वतीने घेण्यात आला. माझ्यासोबत या गावचे विद्यमान सरपंच पण आहे, पावरी साहेब. नमस्कार. मला एकदा हे सांगा की आज आपल्या गावामधील या शाळेमध्ये हा जो उपक्रम घेण्यात आला तर या उपक्रमासंदर्भात तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने उपक्रम या ठिकाणी झाला. नमस्कार. सर्वप्रथम की हा जो उपक्रम आहे हा मला वाटतं आमच्या जांभारी कुंभीवाडी शाळेत प्रथमच झालेला आहे आणि हा उपक्रमाचा जो आनंदोत्सव आहे हा साजरा करण्यासाठी आमच्या वाडीतील गावातील सर्व लोक जी आता ही मंडळी आहे यांना जो आनंद झाला तो मोठा आहे आणि हे जे बालकडू आहे व्यवहार ज्ञान हे महत्त्वाचं आहे आणि ते आत्ता लहानपणापासून जर 100 रुपये घेतले तर त्याचे किती पैसे घ्यायचे किती द्यायचे हे लहानपणापासून हे जे आता त्यांना ज्ञान उपजत होणार आहे. खरोखर ही आनंददायी गोष्ट आहे आणि हा उपक्रम जो आत्ता राबवला आला ज्यांच्या डोक्यात ही जी कल्पना सुचली खरोखरच स्वागतोत्सुक आहे आणि मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम छान प्रकारे घेतला. यानं अशी पुढची पिढी आस्ती का मनानं घडत जाणार आहे. हां, हे खरोखर छान. बिलकुल. बघताय तुम्ही हे खास करून आणि आपण कोकण विभागात आहोत. वाडी वस्तीवरती शाळा आहे, छोटे छोटे गाव आहे आणि या छोट्या गावामध्ये सुद्धा खरंच या ठिकाणी पालकांचा उत्साह आपल्याला दिसून येतो. तर माझ्यासोबत या शाळेतली एक चिमुरडी मुलगी पण आहे, हिच्यासोबत आपण संवाद साधूया. बाळा, तुझं नाव सांगा एकदा पूर्ण. माझे नाव ईश्वरी नरेंद्र केसरकर. बर, इयत्ता चौथी. इयत्ता चौथी आहे. ईश्वरीचं नाव आहे. तर बाळा, आज तू काय विक्रीसाठी आणलं होतं. मी मेंदूवडा आणि कांदा भजी आणलं होतं. अच्छा, बर. आणि त्या वड्याची किंमत किती होती, कांद्याची भज्याची किंमत किती होती. कांदे भजी 10 रुपयाला 4 होते आणि मेंदू वडे 10 रुपयाला 2 होते. बर. आणि किती वडे तुझे विकले, कांदा भजे किती विकले काही सांगते. झाले. संपले, आणलेले सगळे संपले. हो. बर. साधारणतः किती रुपये रक्कम त्या माध्यमातून तुला मिळाली. 50-100. 50-100 रुपयापर्यंत याला त्या ठिकाणी रक्कम मिळालेली आहे.
बर, या उपक्रमातून तुला काय शिकायला मिळाले बाळा? मला दुसऱ्यांशी बोलायला, अजून त्यांना कसे पैसे द्यायचे असे हे शिकले. निश्चितच, म्हणजे बघा तुम्ही की दुसऱ्यांशी बोलायला आणि व्यावहारिक ज्ञान खरं तर हे सुद्धा या शाळेतले चिमुरडे मुलं या उपक्रमाअंतर्गत शिकलेले आहेत. खरं तर या शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि ग्रामस्थ आहे, स्वतः सरपंच साहेब आहे आणि सर्व पालकवृंद आहे, महिला पुरुष आहे, यांच्या सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की अशा पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. तर ही आहे मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभरी कुणबीवाडी आणि आजचा आनंददायी शनिवार अंतर्गत हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर निश्चितच हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. असे उपक्रम तुमच्याकडे सुद्धा घेण्यात येत असेल तर निश्चित कमेंट करा. या उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे ते कळवा आणि अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. जाताना या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.